नमस्कार मित्रांनो, या आधीच्या व्लॉगमध्ये आपण भंडारदरा डॅमच्या बाजूलाच कॅम्पिंग केलं होतं आणि कॅम्पिंग करून आज आपण जाणार आहोत सांदन व्हॅली एक्सप्लोर करायला. आपण इथं नेटवर्क नाहीये, तर आता इथं ना दादाने सांगितलं की हे बघा सांदन व्हॅलीला आलात ना तुम्ही, हे पार्किंग स्टेशन आहे. तर पार्किंग स्टेशनच्या ना हे जे पार्किंग आहे ना करायचं, हे बघा इथं शॉप वगैरे आहे. तर फक्त नेटवर्क इथंच येतं आणि ही पोझिशन आहे मोबाईल ठेवायची. असंच मोबाईल ठेवायचा, ही पोझिशन, आणि इथंच नेटवर्क येतं. आणि इथं आम्ही सांदन व्हॅलीला जायच्या आधी जे नाश्ता वगैरे केला त्याचे पैसे पेड करतोय आम्ही, त्याच्यानंतर पुढचं बघायचं आहे. तर मित्रांनो, आपण आता चाललोय सांदन व्हॅलीकडं. सांदन व्हॅलीला इथून हा रूट गेलेला आहे. तिकडे पण गाड्या वगैरे जातात, पण आम्ही गाडी तिकडे पार्किंग स्टेशनला ठेवलेली आहे. आता हा रूट शॉर्टकट कुठून आहे का काय माहित नाही, पण आपल्याला असंच सांदन व्हॅलीला जायचंय. सो मित्रांनो, प्लॅन असं झाला ना की ऍक्च्युली ना जायचं होतं रतनगडलाच. रतनगड करून इथं बस सांदन व्हॅली जस्ट व्हिजिट करायची होती. पण सिनकाला माहिती, तो दादा काय बोलला माहिती, तुम्हाला आता जर रतनगडला जायचं असेल ना तर तुम्हाला उतरेपर्यंत 1 वाजेल आरामात, कारण फिरायचं वगैरे. प्लस कसं ह्या मित्रांनो ना थोडं लवकर जायचंय, लवकर आहे ना, एक 6-7 पर्यंत पोहोचायचंय. राशन घ्यायचंय त्याला, राशन येणार आहे, तांदूळ आले, तांदूळ घ्यायचे, त्याच्या घरी कोण नाही तर त्याला तांदूळ घ्यायचे. सो आता मग विषय कसा झाला की आता एकतर रतनगड चढून उतरायला, आणि आम्ही ना मी ऍक्च्युली 5 वाजता उठून हे केलं पाहिजे, पण रात्री आम्हाला झोप नाही आली ती नीटशी. त्याच्यामुळे काय झालं की 6-6:30 आम्ही उठलो. त्याच्यानंतर मग ते फ्रेश वगैरे होतो, सर्व तिथं टेंट वगैरे आवरतो, तोपर्यंत झालं लेट थोडस. मग आम्ही काय केलं की म्हटलं आता मग कॅन्सलच करू, रतनगड हेच करूया, सांदन व्हॅलीच करूया. रतनगड पुन्हा येत आहे. सांदन व्हॅली एकदा येऊन गेलेलो मी, बट तेव्हा व्यवस्थित शूट पण नाही केलं, कारण तेव्हा फ्रेशच होतो मी, म्हणजे नवीनच, मला काय एवढं येत पण नव्हतं शूटिंगचं. सो आता मस्तपैकी शूट करू सांदन व्हॅली. मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत सांदन व्हॅलीच्या स्टार्टिंग पॉइंटला. इथून स्टार्ट करायची आपल्याला व्हॅली. ओ हो हो ओ, ट्रेकिंग चालू हो गई है हमारी. हे बघा इथं रॅपलिंग चालू आहे, पण काय रॅपलिंग करण्यात काही मजा नाही एवढी, कारण एवढी काय हाईट नाही येते रॅपलिंगची, छोटीशीच हाईट आहे. आणि आज गर्दी नाहीच आहे म्हटलं तरी चालेल तसं, नाहीतर मागच्या वेळी मी आलो ना तेव्हा भरपूर गर्दी होती इथं. आता काहीच नाहीये. इथून असं उतरायचंय आणि इकडे जायचंय खाली. सो इथून आता उतरायचंय पहिला. कैसे आना ये देख हाँ भाई, इट्स ए रिस्की पैच. दे दे सेल्फी स्टिक बड़ा करो और मेरे पास दे दे. सो आपण आता आलेलो आहोत. एक पॅच पहिला आ जाएगा ना, रुक. तो ये उतरने वाला है सागर भाई, तो अभी इसको थोड़ा
इसको हाथ मत लगा भाई, मोबाइल निकल जाएगा. सो तिथून आपल्याला आता हळूहळू यायचं आहे. सागर भाई येत आहेत. हाँ? ये पूरा बहुत बड़ा है. बहुत बड़ा है. तर मित्रांनो, आपण आता ह्या व्हॅली मध्ये पोहत चाललोय आणि थंडगार पाणी आहे, पण मजा आली. तर हे असं इथं दगड आहेत थोडंफार, पण मस्त पैकी थंड पाण्यानं आंघोळ पण झाली. माईक चालू आहे. तर मित्रांनो, आपण थोडेसे सांदन व्हॅली झालेली आहे. अर्धी पण नाही म्हणता येणार, अर्धी तर नाहीच आहे, पूर्ण सांदन व्हॅली तर खूप मोठी आहे, पण आपण बऱ्यापैकी कव्हर केलेले आहे. अजून थोडं पुढे जायचंय आम्हाला आणि जो मेन पॅच आहे तिथपर्यंत आपल्याला जायचंय. आणि इथं बघू शकता तुम्ही, मी एकदा येऊन गेलेलो तेव्हा पण मजा आलेली, आता पण मजा येते, कारण तो वातावरण एकदम मस्त प्लेझंट आहे. काही पण म्हणा, वातावरण मेन आणि ना प्लेझंट आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. पण ह्यावेळी ना गर्दी अजिबात नाहीये. आता एक पाठून एक ग्रुप येतोय मुला मुलींचा, बस खाली एक्सप्लोअर करतो. आणि हे बघू शकता, हे बघा पूर्ण सांदन व्हॅलीचा व्ह्यू. सांदन व्हॅलीचा व्ह्यू. आणि आपल्याला कुठेतरी एक ठिकाणी मॅगी बनवायची शांततेत मस्तपैकी. आणि मी काय केलंय, एका साईडला हे पकडलंय, पानी नहीं तो है, नहीं पत्थर नहीं लग रहा है. ऐसे कोने कोने से आ जा, नीचे पत्थर देख, पत्थर पे पैर रखना है धीरे. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आपण आपला जो फायनल डेस्टिनेशन आहे ना तिथं पर्यंत पोहोचलोय. आणि हे इथं बघा, हा व्ह्यू पॉइंट आहे बघा. इथं बघा, ही लोक कोण आहेत ते पण बघा. हे बघा, हे तीन लोक, इथून बघतायत. आणि हे बघा, और ये भाई को समझ में नहीं आ रहा है आया क्यों है क्या ढूंढने आया हूँ. तर मित्रांनो, आता आपल्याला इथे ना मॅगी बनवायची मस्त पैकी. सो इथं बनवता येईल मॅगी. आम्ही सगळं स्टोव वगैरे सर्व आणलेलं आहे.
तर मित्रांनो, आपण आता सांदन व्हॅली हाफतून आता रिटर्न चाललो आहोत. आम्ही पूर्ण नाही केली सांदन व्हॅली. ते दादा होता ना, आम्ही काल ज्याच्याकडे जेवण वगैरे घेतलं, तो दादा बोलत होता, तो गेलेला सोबत, तो बोलत होता इथेच चला. तर आम्ही हाफमध्येच हे केली, हाफमधून रिटर्न, कारण ते पुन्हा खालून तिकडून वर या, पुन्हा रिटर्न जा. त्याच्यापेक्षा आम्ही काय केलं की असे आता रिटर्न चाललो. मोस्ट पब्लिक तिथूनच रिटर्न येते. काही लोक आहेत ज्यांचे खाली म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचं वगैरे आहे ना, सोय वगैरे किंवा कसं काय, तेच लोक हे करतात. आणि हे बघू शकता, तेच हा ऑप्शन घेतात की पूर्ण करतात. आम्ही काय पूर्ण नाही केली. तो आता आपण मोठीतून जातोय मस्तपैकी, आणि आपल्याला इथून 20 रुपयामध्ये आता मोठीतून देत आहे. बरोबर ॲक्युरेट पॉईंटला येत आहे. आणि आता आपला दुसरा माणूस येतोय बोटीमधून. मित्रांनो, फायनली आपण आपल्या जो स्पॉट होता ना, जिथून ट्रेक चालू केलेली आहे, त्या पॉईंटला येऊन पोहोचलो. आता इथून वरचं हा इथे एक पॉईंट होता जिथून आपण मेन म्हणजे ट्रेक जी सांगितली ना, तिथून घरी चालू होते. बघू शकतो मी आता ऊन आलंय. सकाळी गेलो तेव्हा ऊन नव्हतं, थोडी थंडी वाजत होती. आता थंडी कमी झाली आणि ऊन चालू झाले. सो आपल्याला आता इथून ते संपून द्यायचं. जाताना ह्या रोडने जातो. अरे कुठं खतम झाला? अबे इसमें कैसे चढ़ के जाना है? ट्रेकिंग खत्म नहीं हो रही रे. ट्रेकिंग काहे खत्म नहीं हो रही बे. तो इधर से ऐसा चढ़ के जाना है ऊपर. अभी अलग अलग ट्रेकिंग.